कोल्ड कॉफी. तुझं नाव सचिन आहे? हाय, मी सायली. मी मार्केटिंगमध्ये आहे. तुम्ही HR मॅनेजर ना? या. सो कॉफी. गॉश. फाईन, गेट इट, गो. काही खायला आणू का? कसलं भारी आहे ना एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. ग्रेट. मी तुला अगं म्हणू का? केवढी लहान आहेस तू. तुझा ड्रेस कसला प्रिटी आहे. वाव. स्टॉप इट, स्टॉप इट. व्हॉट्स गोइंग ऑन विथ यू? सकाळपासून बघते मी, माझ्या मागे मागे करतेस. काय हवंय काय तुला? व्हॉट डू यू वॉन्ट? वाय यू डुईंग दिस? तू स्वतःला काय माझ्या बरोबरीची समजतेस? मला अरे तुरे करायचं नाही. कॉल मी मॅम. मॅम. ही कंपनी आहे ना माझ्या भावाची आहे, म्हणजे माझीच आहे. अंडरस्टूड? येस मॅम. आणि हा, तुझी फाईल वाचली आहे मी. काय लिहिलेस तू फाईलमध्ये? कुठे राहतेस? ते मी ते या त्याला ना मुंबईतला स्लम एरिया असं म्हणतात. सो या, पपी फेस बनवून मागे मागे करणं नाही करायचं. माझ्याकडे तर नक्कीच नाही. येस, मी नाही येणार परत तुमच्याशी बोलायला. या, बेटर. आणि हा, परत मला बोर करायला आलीस ना तर तुझे ट्रू कलर सगळ्यांना सांगे ना. प्लीज प्लीज मॅम, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, असं काही करू नका. त्याचं काय आहे ना, आपण फॅशनेबल आहे, पैसेवालेत म्हणल्यावर सगळे रिस्पेक्ट करतात आपला, आणि सढळ हाताने ना पैसे खर्च करतात आपल्यावर. म्हणून मी हे सगळं करते. मला ना या जॉबची खूप गरज आहे. माझ्या घरी माझे बाबा आजारी असतात. मी खूप कष्टाने हा जॉब मिळवलाय. मला पैशांची खूप गरज आहे त्यांच्या इलाजासाठी. प्लीज मॅम, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज. या फाईन. बट हा, ह्याच्या पुढे मी जे सांगेन ना ते ऐकायचं. येस, वन्स अगेन सॉरी मॅम. सर, ते प्रॉडक्टचे डिझाईन्स पाठवले होते, तर ते अप्रूव्ह होण्यासाठी तुमची त्याआधी साईन लागेल. आत्ता माझा सर्वात मोठा ॲनिमी हा जयच आहे. मला वाटलं होतं तेजू मम्माचा एका माझ्या बाजूने गेम जिंकवणार, बट नो, तो तर ह्या शरूच्या बोलण्याला फसला. जोपर्यंत हा मध्ये आहे ना तोपर्यंत मला हा गेमच जिंकता येणार नाही. ह्याचं काहीतरी करावं लागेल. दादा, थँक्यू सो मच. जे माझ्यासाठी केलंयस ना, ते मला नाही वाटत कोणी दुसऱ्याने केलं असतं. वेडा आहेस का तू? थँक्यू कशाला? कशाला म्हणजे, तू माझ्यासाठी आणि आशूसाठी तुझा एवढा मोठा डिसिजन चेंज केलास. मी मोठा भाऊ आहे तुझा. कर्तव्य आहे माझं. बस. नाही दादा, मी खूप घाबरलो होतो. मी एवढा घाबरलो होतो ना, मी खूप पॅनिक झालो होतो आईची अट ऐकून. कारण मला माहिती आहे ना हा डिसिजन तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. आपण नको बोलूया ते सगळं, आणि तू रिलॅक्स राहा. तुझ्या मनासारखं होईल सगळं. ओके? पण दादा, एक बोलू का? बोल ना. बरं झालं शर्वरी तू अशी बोलली. मी तू तिचं ऐकलंस ना, नाहीतर तू डिसिजन बदललाच नसतास. मॅजिक आहे ना शर्वरीमध्ये, तिचं सगळेच ऐकतात. आय एम प्लेझेंटली सरप्राईज ना दादा. शर्वरीचं ऐकून काही डिसिजन घेतलं नाहीये मी. मी मी स्वतः विचार केला आणि मग डिसिजन सांगितलं तुम्हाला. कळतंय का? मी शर्वरी कुठून आली मध्येच? कळलं कळलं, बरोबर आहे तुझं. पण कसं आहे ना दादा, जर माझ्या आणि आशूच्या लव्ह स्टोरीमध्ये शर्वरी तुझ्यासोबत नसती तर आपण इथपर्यंत पोहोचू शकलो असतो का? पॉसिबल होतं? आणि यू अँड शर्वरी मेक अ गुड टीम. मग गुड टीमने ऑफिसमध्ये काम करायला पाहिजे. ते करू आम्ही. वा 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 वा, मी वरनं तुम्ही वर आलाय. वा, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू दादा. मला सांग, मग तुम्ही काय काम करता एक्झॅक्टली ऑफिसमध्ये? एक काम कर ना, उद्यापासून तू ऑफिसला ये
आणि तू स्वतःच बघ काय काम करतो ते. मी काय हो, शर्वरी आहे ना. तुझं अति होतंय आता. काय करशील? काय काय शर्वरीला कॉल करशील? हा? शर्वरी परब. किती ग गोड दिसते माझी सून. दृष्ट नको लागायला. हो ग ताई, उपासाचं तेज आलंय ना चेहऱ्यावर. मावशी या या. नमस्कार कर. अगं ग राहू दे, अजून सासू झाली कुठे ही तुझी. गॉड ब्लेस यू. चला ममताई आपण पूजा करून घेऊया. हो हो साक्षी. जय जय तू कुठे निघालास? अरे थांब ना. मी काय करू थांबून? मला हा सगळा वेडेपणा वाटतो. मग आलाच कशाला? जय हा वेडेपणा नाहीये, ही श्रद्धा आहे. तुला सत्यवान सावित्रीची गोष्ट माहितीये का? आजी त्याचं सोड, तुम्हाला सांग. उमाताई तुम्हाला ही गोष्ट माहित असेल ना? हो काय मी सांगितली असती, पण अलीकडे बऱ्याचदा विसर पडतो मला, आणि तेजस्विनीला तर माहित नसेल, तर तुम्ही सांगता का? हो सांगते की. ऐक रे, तर जेव्हा यमराज सत्यवानाचा म्हणजेच सावित्रीच्या पतीचा जीव घेण्यासाठी म्हणून आले, तेव्हा सावित्रीने हट्टच धरला की जर त्यांना न्यायचं असेल तर मला सुद्धा नेलंच पाहिजे. अर्थातच यमराजांनी तिला नकार दिला, पण सावित्री मात्र हटून बसली. ती म्हणाली, जिथे माझे पती जातील तिथे जाणं माझं कर्तव्य आहे. एकतर तुम्ही माझ्या पतीचे प्राण परत द्या किंवा मला तुमच्या बरोबर घेऊन चला. मग यमराज तिच्या या पातिव्रत्यावरती खुश होऊन त्यांनी तिला 3 वर दिले, पण सांगितलं स्वतःच्या नवऱ्याच्या जीवा पलीकडे म्हणजे त्याच्या प्राणाशिवाय तू दुसरं काहीही माग. तिने कोणते वर मागितले माहितीये? तिच्या दृष्टीहीन सासू सासऱ्यांची नजर परत मिळू दे आणि त्यांचं हरवलेलं राज्य त्यांना परत मिळू दे. दुसरा वर तिने मागितला की तिचे वडील ज्यांना एकही पुत्र नव्हता त्यांना 100 पुत्र होऊ देत. आणि तिसरा आणि महत्वाचा वर तिने मागितला की तिला सत्यवानापासून 100 पराक्रमी पुत्र प्राप्त होऊ देत. झालं. यमराजांनी घाईघाईत तथास्तु म्हटलं आणि ते निघाले. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं, जर का सत्यवानच नसेल तर 100 पुत्र होतील कसे? नाईलाजांनी त्यांना तिच्या बुद्धीपुढे हात टेकावे लागले आणि सत्यवानाचे प्राण तिला परत द्यावे लागले. बघितलंस, एक स्त्री आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी साक्षात यमराजा पुढे उभी राहिली. कुठल्याही प्रकारचं शस्त्र नाही, शक्ती नाही, फक्त धैर्य, बुद्धी आणि स्वतःच्या पतीप्रती असलेलं प्रेम ह्याच्या जोरावर तिने मृत्यूला हरवलं आणि आपल्या पतीला परत मिळवलं. म्हणून आज देखील स्त्रीला सावित्रीचं रूप मानलं जातं. कळलं का जय? तुला बायकांचा नेहमी खूप राग येत असतो, पण बायकांमध्ये खूप ताकद असते. ते घर उभंही करू शकतात आणि वेळ आल्यावर घराला वाचवूही शकतात. कळलं? आई